या नमस्कार वहिनी. नमस्कार. रेडी आहेत का तुमचे हे? येतीलच इतक्यात. बसा ना तोपर्यंत. लवकर लवकर. हो बसा. मी पटकन तुमच्यासाठी चहा ठेवते. चहा नको वहिनी. अहो अर्धा कप तरी घ्या. नको हो, ऍसिडिटी होते आता. अगो बाई. चहा कमी केलाय मी. बर मग पोहे करते. अहो खायला पण काही नको, आम्हाला निघायला हवं. मॅच सुरू होईल ना. आणि खायला बाहेरून सगळं मागवलेलं आहे, ते फुकट जाईल. आता बाहेरून कशाला मागवलं तुम्ही? मला सांगायचं ना, मी करून पाठवलं असतं. कधीतरी आमच्याकडे बघत जा की मॅच. अहो त्यानिमित्ताने सगळे जमतील आमच्याकडे आणि मी छान छान काहीतरी खायला करेन ना तुम्हा सगळ्यांसाठी. बघितली असती हो, पण तुमच्याकडे नानी असतात ना. त्यांचं काय? हो मॅच सुरू असताना काहीतरी वेगळंच बोलतात त्या, आणि त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर काहीही अंगावर मारतात, नाहीतर रिमोट लपवून ठेवतात. त्यापेक्षा आमच्याकडेच बसतो आम्ही. वीणा गेल्यापासून घराचं घरपणच गेलंय. त्यानिमित्तानं तेवढीच जरा चहलपहल होईल घरात. खरंय. काय गो तू कधी आलीस? अगो काय वेडबीड लागलं की काय तुला? टेण्या काका एक विचारू का तू? हा विचार ना बाळा. तू आधी हसणं थांबवा बघू तुझं. अगं हसू दे ग तिला, हसू दे. हसणं चांगलं असतं प्रकृतीसाठी. आम्ही हसण्यासाठी हास्य क्लबला जातो. ही तरुण मंडळी सतत हसत असतात. तुला आठवतं का मालू, तू सुद्धा पूर्वी हसत असायचीस आणि नानी चिडायची तुझ्यावर हसण्यावरून. घरातल्या मुली हसत असल्या ना की घर कसं भरल्यासारखं वाटतं. तू पण हसत जा. हा हसत जा, चांगलं असतं ते. मला आवडेल तू हसलेलं. पूर्वी कशी खळखळून हसायचीस तू. अगो बाई आज काय झालंय का अचानक तुम्हाला? साक्षात्कार म्हण, दृष्टांत म्हण, काही म्हण. काय झालंय? नाही मालू, माझीच चूक आहे ती. म्हणजे? मी तुला हसवायचो पूर्वी. हो माहेरी असताना इतकी नाही हो हसायची मी. लग्न झाल्यानंतरच हसायला लागले. पण आता मी माझी ती चूक सुधारणार आहे. अगो बाई खरंच दृष्टांत दिला की काय देवानं? देवानं नाही, देवीनं. वा, म्हणजे भांडण मिटलं का? भांडण? हो. आम्ही कधी बाई भांडलो? मला माहितीये, मी ऐकलं. अगं तसं त्या छोट्या मोठ्या कुरबुरी चालायच्या नवऱ्या बायको मध्ये. तुमचं ना हे पहिल्यापासूनच आहे. अगं नाही ग बाळा. तुम्ही लपवता तुमचे भांडण आमच्यापासून. अगं असं नाहीये काही. माहितीये मला सगळं. अगं तुझ्या भावानं आम्हाला आदर्श नवरा बायको म्हणून डिक्लेअर केलंय. सत्कार करणार आहे तो आमचा. पण घेणार आहात का तुम्ही तो? उमा, तू मला काहीतरी विचारणार होतीस ना? विचारते. टेण्या काका, मग फायनली तुमचं लग्न कोणाच्या पसंतीच्या मुलीशी झालं? म्हणजे वीणा काकूशी तुमचं लग्न नेमकं झालं कसं? म्हणजे मला काय कळलं नाही. आणि तुला कशाला गावात नसत्या चौकशा? ए टेण्या, आज महत्वाची मॅच आहे, उशीर नको व्हायला. चल. आज आम्ही मित्र म्हणून टेण्याच्या घरी बसून मॅच बघणार आहोत. भारत इंग्लंड. सगळ्यांना भारत पाकिस्तान मॅच मध्ये इंटरेस्ट असतो आणि ह्याला भारत इंग्लंड मॅच मध्ये जास्त इंटरेस्ट असतो. अरे बरोबरच आहे. आपल्यावर राज्य केलं त्यांनी. ते आपले प्रमुख शत्रू आहेत. क्रिकेटच्या मैदानावर त्यांना हारताना पाहताना जवळजवळ युद्ध जिंकल्याचा आनंद होतो मला. हो हो. आणि आपण हरतो तेव्हा? ते क्वचित. बरं तुमच्या जेवणाचं काय? तिकडेच. लवकर या हा घरी. मॅच संपल्यावर. चल रे. वहिनी, तुम्ही तुमच्या नात्यातली कोणीतरी मुलगी असं मागे म्हणाला होतात ना?
हो, विधवा आहे हो बिचारी. म्हणजे चौकशी करायला सांगितले मी. कळलं ना की लगेच सांगेन तुम्हाला. घर खायला उठतो हो. हो, समजू शकते हो मी. म्हणजे विणाची जागा कोणीच घेऊ शकणार नाही खरं तर. पण घरात कोणीतरी बोलायला तरी हवं ना. नुसता टीव्ही किती वेळ बघत बसणार. शेवटी कोणीतरी हाडामासाचा माणूस लागतच तुम्हाला शेअरिंग करायला. काहीतरी वाटतं विणाच्या आधी मीच गेलो असतो तर बरं झालं असतं. भाऊजी, आता ते आपल्या हातात असतं का? राजाला मी नेहमी सांगतो, अरे तुझ्याजवळ कोणीतरी हक्काचा माणूस आहे हे केवढं भाग्याचं आहे. मी विणाला फार गृहीत धरलं, नीट वागलो नाही तिच्याशी. असू दे भाऊजी, आता जे झालं ते झालं. आता ते बदलता येणार आहे का आपल्याला? खरंय तुमचं वहिनी. ए टेण्या, सतत इमोशनल होऊ नकोस रे. अरे मी आहे इमोशनल, काय करू त्याला. चल आता मॅचचा मूड स्पॉइल करू नको. चल. ओके वहिनी, तेवढं ते काय? तेवढं ते मुलीचं तुम्हाला सांगितलं. या लवकर घरी, वाट बघतेय. ते काय झाले तुला वेड्यासारखं हसायला? काय चेकायल्यासारखे असेल त्यांच्या समोर? आले होते टेण्या भाऊजी. अहो, मीच त्यांना म्हंटल नानी झोपल्या असती, नंतर येऊन भेटा. कुशमिटली कुठे? ती उशिरा येणार आहे आज. मुलांच्या शाळेत बोलवलंय तिला. तू असं सवलती देतेस म्हणून सगळे शेपारले. बरं काय हवंय तुम्हाला? चहा हवाय मला. आणते चहा आणते. हा, मला पण. हो बाईसाहेब, तुम्हाला आणते. बसा इथे. हा, आणते. कशाला चिडताय? आपल्याला सांभाळून घ्यायचे की नाही सगळ्यांना? मिळतात का बायका कामाला? मग उगीच चिडायचं आपलं उगी. पुढे काय झालं? कशाचं? टेण्या काकांच्या लग्नाचं. भांडण. कोणाचं? तुझ्या आई बापाचं. हो, काय ग देवा पांडुरंगा, दमले हा. होत नाही आता, वय झालं. पाणी घेऊन ये. मुलं गेली का शाळेत? आत्ताच. चला बरं. भांडा आता. हिच्यामुळे झालं सगळं. हो, मी केली का सुरुवात? मग मी तुला सांगत होतो ना, नको गोंधळ घालूस, थांबव सगळं म्हणून. वाढवलं तुम्ही. ए, मी कुठे वाढवलं? मी म्हंटल विषय संपला. मी भांडले म्हणून नेला नाही तुमचा रेडिओ टेण्या भाऊजीनी. ते त्यांचं लग्न जमावं म्हणून ते घेऊन गेले. तूच म्हणत होतीस न्या, न्या, टेण्या भाऊजी, टाका टाका, असं म्हणत नव्हतीस? का बोलता तुम्ही मला इतकं? मी कुठे काय बोललो? आठवतही नाही वाटतं आता तुम्हाला. ए नानी, खरं तर मी काय बोललेलोच नाहीये. ही उगाच भाऊ करते. मी काही ऐकलेलं नाही. अरे नानी, हे मला काही बोलले नाहीत. तुला लाज वाटते हिला असं ती बोलायला? स्त्री आहे म्हणून तिची बाजू घेऊ नकोस. जे खरंय ना नानी, त्याची बाजू घ्या तुम्ही. मला माझा रेडिओ हवाय. मलाही हवाय तुमचा रेडिओ. कशाला तुला फोडायचंय? अगदी बरोबर. नानी, नानी हिला सांग. नानी, तुम्ही यांना सांगा. माझे आई वडील नाहीत म्हणून हवं तसं बोलतात मला. अदवा तदवा. जोडाक्षर बोलली, अदवा तदवा. कुठे शिकलीस आहे? मी काही अडाणी नाहीये. असतीस तर बरं झालं असतं. हो का? मग करायचं होतं लग्न एखाद्या अंगठे बहादरणीशी. अशी वागत राहिलीस तर तेच करावं लागेल. वा 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 वा, जा हा, खुशाल दुसरं लग्न करा. मी जाते आपली माहेरी. हा, हा, बघा नानी, असं करतायत. जेवढंच राहिलं होतं ना, इथे एक लग्न झेपत नाहीये आणि दुसरं करायला निघालेत हे. टेण्या भाऊजींच्या ऐवजी ना ह्यांच्यासाठी बघा एखादी मुलगी. लाज वाटते का तुला? नानी, तिच्या दिसण्यावर जाऊ नकोस. ती साळसूड वाटते पण तशी नाहीये. मला पहिल्यापासूनच असं वाटायचं. हो ना? टेण्या भाऊजींसाठी मुलगी बघते आणि मी जाते आपली माहेरी. मग सांभाळा तुम्ही तुमची मुलं आणि तुमचा हा संसार. एक मिनिट. टेण्यासाठी मी मुलगी बघितली आहे. का? तुमचा रेडिओ परत मिळावा म्हणून का? हे बघ, तू या फंदात पडू नकोस. मीही बोलून ठेवलं एकीकडे. हे बघ, टेण्या माझा मित्र आहे. ते माझे धीर आहेत. पण मी समर्थ आहे त्याची काळजी घ्यायला. मी शब्द दिलाय त्यांना. अगं, तुला घरी एवढी कामं असतात, कशाला पडतेस यात? तुम्ही जाता ना कचेरीत कामं करायला, मग घरी आल्यावर हे कशाला? हे बघ, माझं बोलणं झालंय. माझं हे झालंय. टेण्या मी सांगेन त्या मुलीशीच लग्न करणार आहे. मीही बघते. मी पाहिलेल्या मुलीशी कसं लग्न करत नाहीत ते. नानी, हिला सांग. नानी, तुम्ही ह्यांना सांगा. मी ऐकून घेते म्हणून यांचं उगाच चालूच आहे आपलं.
मी जी मुलगी पाहिली आहे तीच अनुरूप आहे टेण्याला. हो हो, पण मी जिला पाहिलंय ना तिच्या इतकी नक्कीच नाही. हे बघ, तुला जे वाटतं ना त्याच मला नवल वाटतं. हो हो, असू दे. हा, मी जी मुलगी पाहिली ना तिच्या बरोबर टेण्या भाऊजींचा संसार सुखाचा होईल अगदी. तुझ्यासारखीच कुणी असेल तर अवघड आहे. अरे मी आहे म्हणून निभावलं. आमचा टेण्या साधा आहे, भोळा आहे, ससा आहे ससा. त्याच्या गळ्यात अशी मुलगी पडली तर ती टेण्याला विकेल आणि चणे खाईल, चणे. आपण स्वतः जसे असतो ना तसं दिसतं आपल्याला जग. आणि माझ्यासारखी म्हणजे काय हो? तुमच्या संसारात काय करायचं शिल्लक ठेवलं होतं मी? हाडाची काढ केली आणि तुझ्यासारखी म्हणे. नानी, इतकी वाईट आहे का हो मी? काय आहे, तुमच्या लग्नाबद्दल आपण नंतर विचार करू. तूर्तास टेण्याच्या लग्नावर आपण आपलं लक्ष असं केंद्रित करूया. नानी, तुला माहिती नाहीये टेण्यासाठी काय मुलगी पाहिली आहे मी. मला पण सांगा. अजिबात दाखवणार नाही. तू फितवशील तिला. का म्हणजे काय? स्वतःची मुलगी मारशील टेण्याच्या गळ्यात. बरं ठीक आहे, मग मी नाही दाखवणार. मी कोण बघून ठेवले ते. अजिबात दाखवू नकोस. ऐक माझं. हो, मी आणि टेण्या भाऊजी आमचं बघून घेऊ. अरे मी जी मुलगी पाहिली आहे ना तिच्याशीच टेण्या लग्न करणार. बघच तू. बघूच. नानी, नानी तुला काय वाटतं? मला असं वाटतं काळच याचं उत्तर देईल. काय भांडायची ग आई नानी? मग तुझ्या आईला काही कमी समजू नको. मी पण संजयशी अशीच भांडायचे. न बोलून शहाणी आहे ती. न बोलून कशी? एरवी ती काही बोलत नाही. बोक्यास थैथयाट करतो. पण एकदा का चिडली की खैर नाही कुणाची. नानी, पण एवढी भांडणं झाली तरी वेगळं होण्याची भाषा कुणी करायचं नाही पूर्वी. नव्हतंच तेव्हा ते. जुळवून घेण्याकडेच कल असायचा लोकांचा. हो, आणि आता बघा जरा खुसपट निघाली की डिवोर्स. ही सगळी आजकालची तुमची नवीन फॅड आहे. गरम गरम चहा. काय झालं? काय नाही. मग एकदम गप्प का झालात? काय नाही. ते मी तिला सांगत होते टेण्याच्या लग्नाचं. नानी काय हो? त्यात काय झालं? म्हणून हसतेस हो तू कार्टे. अजून मी पूर्ण सांगितलंच नाही. जाऊ दे ना आता. तू पण बस ना थोडा वेळ. छे, मला भरपूर कामं पडलेत तिकडे. उद्या काय माहितीये ना तुला? मला माहितीये, पण बाबांना माहितीये का? अजून सांगितलेलं नाहीये. कधी सांगणार आहेस पण? काल जरा आमचं भांडण झालंय. बघ, मी म्हंटल ना, नाहीच सांगितलं हिनी. अगं भांडण म्हणजे भांडण नव्हे ग, थोडीशी कुरबुर. मग आता काय करणार आहेस? आता टेण्या भाऊजींकडे गेलेत ना, आले ना की रात्री सांगते त्यांना. बरं झालं का तुमचं? हो. मला आवरावरी करायला जायचंय. द्या. कुसमीला सुट्ट्या दे. तू सगळं आवरत बस. अहो असं काय करता? लेकूरवाई आहे ती. आता मुलांच्या शाळेत जावं लागतं आणि आपण नाही तिला समजून घेणार तर कोण घेणार सांगा बघू तुम्ही. हो, मला तुझं हेच आवडत नाही. असू दे. मी करते माझं काय ते. तुझं झालं की तू ये माझ्या मदतीला जरा. हा, उगीच आपलं बोलायचं कुसुमला सारखं. पुढे काय झालं? पुढे काय, दोघांनी आपापल्या मुली आणल्या. काय सांगतेस? ते सुद्धा एकमेकांपासून चोरून. हो मग स्वतःच्या घरात अशी चोरासारखी कशाला घुसतेस? आणि हे गेले का? हो, मगाशीच गेला. तुझ्या समोर नाही का गेला कचेरीत? नाही, मी आपली खात्री करून घेत होते. नाही तर यायचे परत. म्हणजे बघा कोण आलंय. कोण आहे? ये. अरे वा 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 वा. कोण आहे? चारुशीला, टेण्या भाऊजींसाठी. चारुशीला. औक्षवंत हो. छान आहे हो, छान आहे. मी टेण्या भाऊजींनाही सांगितलं इथे यायला आणि त्यांना सांगितलंय यांना अजिबात सांगू नका म्हणून. टेण्या ऐकेल का पण? लग्न मंडपाची शपथ घातलीये. मग ऐकेल.
लाजू नकोस तू आणि घाबरूही नकोस. टेण्या भाऊजी तसे वेळेचे पक्केत, पण आज नेमका उशीर झालाय त्यांना. कामात अडकले असतील. चल ना बस. तर आमच्या साहेबांच्या ओळखीच्या अनाथ आश्रमात वाढलेली मुलगी आहे. मुलगी लाखात एक आहे, अत्यंत लाघवी आहे. आणि ऐकतोस का, असं कुठल्याही मुलीला असं कुणाकडे सोडत नाहीत बरं का, मुलगी दाखवायला वगैरे मान्यच नाही त्या अनाथ आश्रमवाल्यांना. पण केवळ आमचे साहेब त्या अनाथ आश्रमाचे ट्रस्टी आहेत आणि त्यांचा माझ्यावर ट्रस्टी आहे, ट्रस्ट आहे, म्हणून हे सगळे योजिले आहे आणि तसेच मीही योजिले आहे. तुमचे तातडीने जुळावे आणि लग्न व्हावे असं मनापासून वाटतं मला. जय हिंद. जे आपलं हे अरे हां हो हे ओळख करून द्यायची राहिलीच. ह्या बरं का, ह्या सौदामिनी आणि हा टेणे अशोकराव, हे अशोकराव. हो नमस्कार. अरे नाही डोळ्यात थोडं आहे पण डोळ्याचं काही नाही. संसार डोळ्यांनी कुठे करायचा असतो. संसार करण्यासाठी मन जुळावी लागतात, गुण जुळावे लागतात, नाही का सौदामिनी ताई? आई अरे हे राजा, गुण आहे. आमची नानी अशी जेव्हा हसते तेव्हा चाळीतले 30-40 लोक येत नाहीत घराकडे. कधी गुण आहे. राजा मी काय म्हणतो, तुम्ही बोला एकमेकांशी. अरे राजा मला जायचंय. धरून ठेव, नंतर कर, आता बोल तिच्याशी. बर. नाव? सौदामिनी. शिक्षण? BA. नोकरी? इच्छा आहे माझी, पण तुम्हाला चालत असेल तर. हो, माझी काही हरकत नाही, तुम्हाला जसं हवं तसं. सौदामिनी ताई, तुम्हीही त्यांना विचार, तुमचा हक्क आहे तो. तुम्ही संसार करणार आहात त्यांच्याशी, कदाचित विचारा, तुम्ही बिनदिक्कत विचारा. दादा, मी काय विचारू? तुम्हीच विचारा ना माझ्या वतीने. हो का? बरं मी विचारतो, काहीच हरकत नाही. हो. नोकरी? काय तुला तर माहितीच आहे सगळं राजा. कंपनीत. हा, कंपनीत. वा. साधारणतः पगार? 490 रुपये. माझ्यापेक्षा जास्त आहे तुला टेणे का अशोक? अरे वा, चांगली गोष्ट आहे. आणि घरी कोण कोण असतं? आई वडील, 7 बहिणी आहेत मला. बहिणींची लग्न झाली. आई वडील गावाला असतात, इथे मी एकटाच. हा, कसं आहे सौदामिनी ताई, मुलाला अजिबातच व्यसन नाही. म्हणजे कसलंच, अगदी बाटली नाही, वेडी काडी नाही, बूच नाही. साधा आहे मुलगा, अत्यंत भोळा आहे. म्हणजे तुम्ही असं ससा समोर ठेवा आणि अशोक समोर ठेवा, ससा कुठला अशोक कुठला तुम्हाला कळणारच नाही. म्हणजे इतकं साधा, असं एकदम गोड गोंडस छान चांगला मुलगा आहे. तुमचा संसार तो अत्यंत सुखाचा करेल, हे मी तुम्हाला असं निक्षून सांगू पाहतो. हो हो. अरे वा, सौदामिनी ताई लाजल्या, आपल्या ताई लाजल्या. म्हणजे माझ्या ताई लाजल्या. मग ताई, मी तुम्हाला ताईवरून वहिनी अशी बढती देऊ का, एवढ्या लाजताय तर? इश्श. अरे वा, अरे वा वा वा, अभिनंदन. राजा जरा थांब. काय झालं? अरे मला वेळ हवाय.